नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि मी रेणुका. आणि आपण बघतोय की बिहारचा बिग बॉस कोण होणार. आणि आता देखील असं म्हटलं जात आहे मिलिंद की कदाचित लहान पक्षांचं महत्त्व वाढतंय का अशी शक्यता वर्तवली जाते. आत्ताचे आपण आकडे पहिल्यांदा बघूयात, कारण एनडीए आणि महागठबंधनमध्ये काटेकी टक्कर आहे. एनडीएला सध्या 106 मतांचा कल 106 जागांवर कल मिळतोय असं दिसतंय. तर महागठबंधनकडे 107 जागांचा कल असल्याचं कळतंय. आणि एकीकडे एलजेपीला 4 आणि इतर पक्षांना जो आधी आकडा अगदीच 1 किंवा 0 असा होता, जो आता 4 वर पोहोचलाय. आणि असं देखील म्हटलं जातं की आता छोट्या पक्षांची जी बांधणी आहे त्याचं महत्त्व आता यामध्ये वाढू शकतं. त्यामुळे बिहारमध्ये आता चुरशीची लढत. त्यामुळे पुढच्या 5 वर्षांसाठी बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल हे आता स्पष्ट व्हायला सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते हेमंत टकले सर आपल्यासोबत आहेत. सर, आत्ताचे आकडे तर खूपच काटेकी टक्कर आहे. हे अर्थात कल आहेत, हे आकडे नाहीत. आकडे यायला आणखीन थोडासा वेळ लागेल. पण तुम्हालाही असं वाटतं की एक्झिट पोल काही आले असले तरी प्रत्यक्षातली परिस्थिती वेगळी असू शकते, कारण बिहारच्या जनतेनं कायमच एक्झिट पोलला फसवलंय? काय आपण एक्झिट पोल ह्या वेगळ्या वेगळ्या निवडणुकांच्या मधले गेल्या 4-5 निवडणुकांमध्ये तरी तो बघतोय. आणि बरेच वेळा आता ताजं महाराष्ट्राचंच उदाहरण असं होतं की NCPला एक्झिट पोलमध्ये साधारण 10 ते 15 जागा देत होते, पण प्रत्यक्ष निकाल वेगळे आले. आपण बिहारच्या निवडणुकीकडे जे आत्ता आकडे आपल्यासमोर येत आहेत त्याच्यामध्ये एक बघितलं पाहिजे की सगळीकडे नेहमी असं म्हटलं जातं, किंवा आमचे जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पवारसाहेब, ते नेहमी सांगतात, राजकीय नेत्यांपेक्षा जनता अधिक शहाणी असते. त्यांना ते काय हवं आहे हे त्यांना नक्की कळत असतं. आत्ता माझ्या दृष्टीने महागठबंधनची टक्कर त्यांनी जी दिलेली आहे त्याच्यामध्ये एक सबंध पिढी राजकारणाची बदललेली आहे. आणि ती बदललेली पिढी अशी आहे की ती म्हणते की बाकीच्या लोकांना तुम्ही विसरलेले असतील आणि मंगल राज सुरू झालेला असेल. एक हिंदी में नेशनल सर, बिहार में तेजस्वी पर्व शुरू हुआ है, क्या कहना है आपका सर? बिहार में सबसे तेज तेजस्वी ये रुझान मैं देख रहा था. तेजस्वी के सामने प्रधानमंत्री, उनकी पूरी फौज, बहुत से राज्यों के मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडल, एक नीतीश कुमार की सरकार, सत्ता, ताकत, संपत्ति सब कुछ थी, लेकिन एक लड़का, युवा लड़का, जिसने कल ही अपनी ज़िंदगी के 30 साल पूरे किए, उस लड़के ने जिस तरह से एक आह्वान, एक चैलेंज खड़ा किया सबके सामने और आज टक्कर दे रहा है बिहार में, ये बहुत ही आने वाली राजनीति और भविष्य के लिए, देश के भविष्य के लिए मैं मानता हूँ एक अच्छा संकेत है, अच्छा शख्स है. जंगल राज के बाद वहाँ चल रही थी, लेकिन 15 साल से तो नीतीश कुमार जी की ही सरकार वहाँ चल रही थी, तो कौन सी जंगल राज वहाँ थी. लगता है लोग जंगल राज खत्म कर रहे आज, और तेजस्वी के नेतृत्व में मंगल राज शुरू होगा. केसी त्यागी वहाँ जेडीयू के बड़े नेता हैं और उन्होंने कहा कि कोविड के कारण वो चुनाव ट्रेल कर रहे हैं, पीछे जा रहे हैं, या हारने जैसे नतीजे जो भी आ रहे हैं. मुझे मालूम नहीं केसी त्यागी साहब का क्या बयान है और केसी त्यागी साहब क्या कहना चाहते हो. अगर कोविड की वजह से हार रहे हैं चुनाव आप, उसका मतलब है आपकी सरकार कोविड से लड़ने के लिए, जनता को सुविधा सुरक्षा देने के लिए नाकाम रही, और उसे ही जंगल राज कहते हैं. सर, महाराष्ट्रात झालेला सत्ता बदलामुळेच बिहारमध्ये देखील लोकांच्या मध्ये एक सत्ता बदलाचं परिवर्तन. मी तसं म्हणणार नाही. बिहारचं राजकारण वेगळं आहे, पण बिहारच्या राजकारणाचा निकाल काहीही लागू द्या दुपारपर्यंत, पण ज्या प्रकारची साहस, हिम्मत आणि भूमिका बिहारच्या जनतेनं घेतलेली आहे या सगळ्या लढाईमध्ये, त्याचा देशाच्या राजकारणावरती नक्कीच परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. सर, क्या बीजेपी ने जेडीयू को धोखा दिया चुनाव में सर? जिस तरीके से कैंपेनिंग थी. नहीं, मैं ये नहीं कहूँगा. मैं नहीं ये कहूँगा. उनका अलायंस था, और मुझे लगता है अगर एक दूसरे को धोखा देना यानी अपने ही सरकार के टांग खींचने जैसा था. मोदी का क्या जिस तरीके से ट्रेंड था, अब वो धीरे धीरे महाराष्ट्र से जो कम होना शुरू हुआ वो बिहार में भी. देखिए, महाराष्ट्र हमेशा
अपना कदम जो है वो सबसे पहले डालता है परिवर्तन की दिशा में। जब महाराष्ट्र में ही एक परिवर्तन हो गया तो पूरे देश में एक संदेश गया है कि हम भी बदलाव ला सकते हैं। जनता के मन में एक विश्वास, आत्मविश्वास भी पैदा होता है। युवा नेताओं के मन में आत्मविश्वास पैदा होता है। जो मैं बिहार में देख रहा था, पूरी यूथ जनरेशन तेजस्वी के पीछे खड़ी रही और उसके नतीजे हम देखने को अब जा रहे हैं। कमी क्या रहेगी बीजेपी या जेडीयू की कमी क्या रहेगी? देखिए, वो इतने महान लोग हैं, उसमें क्या कमी हो सकती है? सर, या निवडणुकीच्या भारी ही भारी है। सर, या निवडणुकीच्या निकालामुळे भाजपला ओहोटी लागली असं म्हणता येईल, कारण ज्या प्रकारे नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला कधीच ओहोटी किंवा भरती येत नाही। ही तात्पुरती एक व्यवस्था असते। बिहारमध्ये लोकांना बदल हवा होता, तो बदल लोकांनी केला। क्या बिहार में आत्मचिंतन करना चाहिए बीजेपी और जेडीयू को? आत्मचिंतन किसको करना चाहिए बिहार में? नहीं, देश को आत्मचिंतन करने की जरूरत है 2024 में। वो बिहार, लेकिन सर बिहार में जिस तरीके का चुनाव शुरू हुआ तो महाराष्ट्र को लेकर एक मुद्दा बनाया गया बिहार के चुनाव में, क्या उसको बिहार की जनता ने नकार दिया? डेफिनेटली वो कोई चुनावी मुद्दा भी नहीं था, वो ना रहेगा। विकास का मुद्दा आना चाहिए था, रोजगार का मुद्दा आना चाहिए था। वो आप उस मुद्दे पर काम नहीं कर सके 15 साल में, इसलिए ये मुद्दे आप लेकर आए तो जनता ने वो नकार दिया। त्यामुळे संजय राऊत यांचं म्हणणं आहे की तेजस्वी यादव आणि RJD हेच बिहारमध्ये किंगमेकर ठरतील, तेच किंग होतील आणि पुढची सत्ता नितीश कुमार यांची नसेल तर तेजस्वी यादव यांची असेल। आणि मिलिंद, आपण बघतोय की कालच त्यांचा वाढदिवस झालेला आहे तेजस्वी यादव आणि यांचा, आणि आपण जसं बघितलं होतं की एक तरुण नेतृत्व आता बिहारमध्ये येणार का अशी देखील चर्चा त्याच्यामुळे रंगताना दिसते, कारण त्यांनी केलेला अत्यंत महत्त्वाचा प्रचार आणि आत्ताचे आपण बिहारचे बिग बॉस कोण याची आत्ता एक महत्त्वाची टॅली आली ती आपण बघतोय। 243 पैकी 226 जागांवरचे कल आत्ता आपल्याला हाती येत आहेत, ज्याच्यात जेडीयूला आणि भाजपला 108, महागठबंधनला 109 आणि एलजेपीला 5 तर इतरांना 4 जागा मिळाल्यात आतापर्यंत, असे कल आता हाती येत आहेत। त्यामुळे बिहारचा बिग बॉस कोण हे आता काही वेळातच स्पष्ट होण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। हेमंत टकले आता आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते। हेमंत टकलेजी, आपल्याला काय वाटतं, कारण एकीकडे आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया बघितली आपण, खऱ्या अर्थानं तेजस्वी यादव यांचा नुकताच झालेला वाढदिवस त्यांना बिहारची जनता बर्थडे गिफ्ट देणार असं वाटतं? मला निश्चितपणे वाटतं की बिहारची जनता या नव्या उमेदीच्या तरुणाला संधी देणाऱ्या नेतृत्वाची, बदल घडवण्याची, परिवर्तन घडवण्याची, कारण ज्या पद्धतीने त्यांनी त्याच्या डोक्यावर असलेलं पूर्वाश्रमींचं जे ओझं होतं ते बाजूला टाकून बिहारच्या जनतेला एक नवा शब्द द्यायचा प्रयत्न केला आहे, नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आम्हीच लढू शकतो हे त्यांनी बिहारच्या जनतेला सांगितलेलं आहे। प्रश्न असा होतो की पक्ष, झेंडे किंवा मोठं नेतृत्व यापेक्षा जनतेला आत्ता काय हवं आहे, कुठल्या परिस्थितीत ती जाते आहे, या कोविडच्या नंतरचं बिहार जे होतं त्या स्थलांतरितांचे जे प्रश्न होते आणि काहीही त्याच्याबद्दलची नीट काळजी किंवा तयारी बिहारच्या सरकारने केलेली नव्हती आणि तरुणांना ह्याच्याबद्दलचाच एक मोठा राग होता की तुम्ही सगळेजण आम्हाला विसरून हे सगळं करायला जात आहे। आणि जगभरात आपण जर पाहिलं, अमेरिकेचा अपवाद सोडला तर बाकीच्या ठिकाणी आता नेतृत्व हे नव्या जनरेशनकडे जात आहे, पक्ष कुठलेही असोत। आज तेजस्वींचा पक्ष जो आहे तो जुना पक्ष आहे, पण आज त्यांनी त्याला एक नवी उभारी दिली आहे, एक नवीन आयाम त्यांनी पैदा केलं आहे या निमित्ताने की जे बिहारच्या जनतेला हवं आहे। जनतेला काय हवं आहे, अमुक नेता हवा आहे, तमुक नेता हवा आहे, या पलीकडे सुद्धा त्यांच्या प्रश्नाशी निगडीत अशा गोष्टी करणारा माणूस जो स्वतःहून पुढे येतोय आणि सांगतोय की होय मी ह्याच्यात परिवर्तन घडवीन आणि बिहारच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्यामुळे मला निश्चित खात्री वाटते की शेवटचे निकाल जेव्हा प्रत्यक्ष आपल्या हाती येतील तेव्हा बिहारमध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला बघायला मिळेल। राहिला प्रश्न एक्झिट पोल्सचा, त्याच्यामध्ये दिलेलं जे होतं त्यापेक्षा
कमीचं हे जे चित्र आता जे दिसतंय ते ठीक आहे, ते काहीही असू शकतं. आपण अनेक वेळेला या अंदाजांबद्दल बोललेलो आहोत. पण एकूण जी मानसिकता बिहारच्या जनतेची आहे की 15 वर्ष राज्यावर असताना त्यांनी जे काय केलं त्याच्यामधल्या बऱ्याच त्रुटी राहून गेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं नैराश्य लोकांच्या मनामध्ये, विशेषतः तरुणांच्या मनामध्ये जे निर्माण झालेले, त्याला हात घातल्यानंतर आपण बदल घडवू शकतो निश्चितच हा विश्वास आत्मविश्वासाने वाटतोय का हा मतदारांना हे तरुण काही पुढे आलेला वेळातच आहे. स्पष्ट होणार दिसेल. आत्ताचे कल आपण एकीकडे बघतो आहोत आणि याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. पण त्याचबरोबर न्यूज 18 इंडियाचे राजकीय संपादक अमिताभ सिन्हा देखील आता आपल्या सोबत आहेत, पॉलिटिकल एडिटर. सर, आपका स्वागत है. और ये आज के रुझान क्या बता रहे हैं, बिहार का बिग बॉस कौन होगा, आपको क्या लगता है? देखिए, अब बिग बॉस का तो अभी सवाल उठता नहीं है, क्योंकि अब तक रुझानों के हिसाब से 226 सीटों के रुझान आ चुके हैं न्यूज़ 18 पे, और उसमें 107 से प्लस जेडीयू एनडीए गठबंधन के और 110 के करीब आरजेडी के हैं. तो अब कम से कम जो 15 सीटें बची हैं, मुझे लगता है 16 सीटें, उसमें कितना भी अगर आधी आधी भी बढ़ती हैं तो दोनों गठबंधनों को बहुमत नहीं आने वाला. एक अरसे के बाद ऐसा रिपीट होने वाला है. अब अगर मैं बता दूं, 2015 में क्लियर मैंडेट था महागठबंधन को, 2010 में एनडीए को क्लियर मैंडेट था, 2005 के नवंबर में जो चुनाव हुए थे उसमें क्लियर मैंडेट था, 2005 के फरवरी में जो चुनाव हुए थे उसमें क्लियर मैंडेट नहीं आया था. उसके बाद सरकार बनाने की कोशिश हुई थी. उसके बाद बिहार की जनता ने अब हंग वर्डिक्ट दिया है. यानी दो चीज़ें अब साफ हो गई हैं. एक, एंटी इनकम्बेंसी 15 सालों की भारी पड़ी, लेकिन जो दूसरी जो सबसे अहम बात है, मोदी फैक्टर, वो भी इस एंटी इनकम्बेंसी पे कहीं ना कहीं भारी पड़ा है. तभी इतनी बड़ी लड़ाई में बीजेपी एनडीए दिख रहे हैं. अगर बेरोजगारी एक मुद्दा था, महंगाई एक मुद्दा था, बिहार के लोग नाराज थे, जातिगत समीकरण बिखर रहा था एनडीए के हाथ से, ऐसे में प्रधानमंत्री मोदी की अपील और जो महादलित और जो नॉन यादव, नॉन कुर्मी ओबीसीज हैं, जो मोस्ट बैकवर्ड कास्ट हैं, उनका जो सपोर्ट था वो मुझे लगता है काफ़ी काम आया है. जो दूसरा अहम फैक्टर है वो कोरोना काल में प्रधानमंत्री ने जो जनधन अकाउंट में खाते में जो पैसे भिजवाए हैं महिलाओं के, वो दूर दराज के गांव तक पहुंचाने में बिहार सरकार ने खासा योगदान दिया था. और साथ ही साथ जो कोरोना काल में प्रवासी लोगों के लिए, जो प्रवासी मजदूरों जो लोग वापस लौटे, उनके लिए जो काम किए गए थे, कई ऐसी चीज़ें हैं जो कि मुझे लगता है मोदी फैक्टर जिसे कहा जा सकता है, उसने काफ़ी कुछ इस बार एनडीए की लाज जरूर बचा ली है. नहीं, लेकिन अमिताभ जी, आप इन चीज़ों को किस नज़रिए से देखते हो? हालांकि केंद्र सरकार की योजनाएं आम लोगों तक पहुंची, सड़कें बनी, अस्पताल बने, कॉलेजेस बने, लेकिन लोगों की जो भीड़ उमड़ी थी और लोगों का जो अच्छा खासा प्रतिसाद मिल रहा था, वो दवाई, सिंचाई, पढ़ाई, कमाई, सुनवाई, कार्रवाई, इसी को तो मिल रहा था.